पोलीस भरतीच्या नावाखाली भामट्यानं केली महिलेची फसवणूक। मोबाईलच्या लालसेपोटी पोलिसांच्या जाळ्यात भाऊ पोलीस खात्यात भरती होईल या आशेनं बहिणीनं पोलिसात भावाला भरती करण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला 80,000 रुपये आणि 55,000 रुपयांचा महागडा मोबाईल दिला। अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झालाच नाही। मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता। महिलेच्या लक्षात आलं की तिची ही फसवणूक झाली आहे। तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला। या प्रकरणात सापळा रचत मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली आहे। या भामट्यानं राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असं सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे। डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम यांच्या ओळखीची होती। डोंबिवलीतील उमेश नगरातील नीलकमल बंगल्यासमोर राहणारा अरविंद निकम यानं हे सांगितले की त्या महिलेच्या भावाला तो पोलीस खात्यात नोकरीला लावतो। महिलेचा विश्वास संपादन करत त्याने अरविंद पोलीस मित्र मंडळाचे एक ओळखपत्र तसेच आरोग्य खात्याचे एक ओळखपत्र दाखवले। मी पोलीस आणि आरोग्य खात्यात कोणाचीही भरती करून त्याला कामाला लावू शकतो असा विश्वास त्यानं संबंधित महिलेला पटवून दिला। भाऊ लवकर पोलिसात खात्यात भरती होईल अशा आशेपोटी 80,000 रुपये अरविंदला दिले। त्यानंतर एक 55,000 रुपयांचा महागडा मोबाईलही घेऊन दिला। अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागलीच नाही। महिलेच्या लक्षात आलं की तिची फसवणूक झाली आहे। या संदर्भात महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी संपर्क साधला। विजय कादबाने यांनी पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमलं। पोलीस कर्मचारी सुनील पवार, संजीव मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिल्लारे, दीपक गर्गे, सोमनाथ टिकेकर, यल्लप्पा पाटील, देवा पवार, नागेश भोईर, शांताराम कसबे, प्रवीण किंद्रे, अनिल घुगे, चिंतामण कातकळे, अशोक अहेर, विजय आव्हाड, महेंद्र मांजा, नाना चव्हाण, नागेश बडे या पोलीस कर्मचाऱ्यांना अरविंदला पकडण्याकरिता एका ठिकाणी सापळा रचला। अरविंद त्या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता। महिलेनं देखील मी मोबाईल देते असे सांगत त्यासाठी तुम्ही घरडा सर्कलला या असं सांगितलं। अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे। या भामट्यानं अनेक तरुणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस तपास करीत आहेत। पोलीस भरती करता नागरिकांनी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये। असे कोणी मागणी करीत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्या प्रकारे त्या महिलेने त्या आमिषाला बळी पडून त्या इसमास 81,000 रुपये गुगल पे केले आणि 55,000 रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूक पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानं तिला लक्षात आलं की आता ही फसली गेलेली। मग तिने पोलीस स्टेशनला आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेब API आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब त्यांच्याकडे ही केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मानपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला। परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती अशी समोर आली की यापूर्वी त्याने असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि अशा इस्मांनी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरेच लोक त्यात बळी पडू शकतात। परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते। कोणताही गैरप्रकार होत नसतो तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो। आरोपीचे नाव काय सर? आरोपीचे नाव आहे अरविंद अशोक निकम, 36 वयाचा आहे। तो डोंबिवलीमध्येच राहणार आहे आणि यापूर्वी त्याने असे कुणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोध घेतो।